का ग सगळ्यांना ठोकायला आणली. स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. रात्री छान संगीत झाले, नंतर मग उशीर झाला होता तेलन पाडायला. मग रात्री आम्ही सर्वांनी तेलन पाडायचा कार्यक्रम केला घरातच. हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाचा एक विधी असतो. तो आम्हाला उशीर झाला होता तरी आम्ही छान पद्धतीने केला छोट्याशा ह्याच्यामध्ये. आता तेलन पाडायचा कार्यक्रम, पोखायचा कार्यक्रम, पोखायचा फुकून गेली. वनी काय जात नाही. वनी काय वनी पाणी सगळ्यांना ठोकायला आणली. ऋतेश म्हणून ते आपल्या म्हणा काळं घागर पाणी मला गुदगुल्या होतात. विजयरावांची राणी आणि प्रत्येला पोखायला वली उनी असं सगळं आणि ठोकून या ना. आता चक्कर नाही येते. चक्कर गेले बरं का. हा म्हणा, चालू आहे ना. बोला काळी घागरी पाणी. आता मी इकडं मोबाईल धरून उभी आहे ना. हा ना, तिला पोखायला कोणी, तिला ठोकायला कोणीच नाही केलं. राणी तिला हे कर. हो ना. आता मी मोबाईल धरून बसली तर मला उभं केलं. नाही ग बाई, माझ्या आता गेट एकदम इमोशनल नाही, एकदम डेंजर गेटअप आहे आमचा. कागरीचं पाणी, तुषार रावाची राणी प्रज्ञाला पोखायला आली आणि बस पोखायला झाली, कोणाला टोकायला नाही. रात्री तेलनचा कार्यक्रम छान झाला. दुसरा दिवस आला तो लग्नाचा, 10 फेब्रुवारी लग्नाचा दिवस आला. तो जो मंडप सजवला आहे तो बघा अशा प्रकारे खूप सुंदर पद्धतीने. त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवते आहे. लॉन्समध्ये या पद्धतीने डेकोरेशन केलेलं होतं. नंतर मग करणपंतांची वरात निघाली घोड्यावर. ते येत होते तोपर्यंत आम्ही ओवाळायला इकडे थांबलो होतो त्यांच्या स्वागतासाठी. लाईनीमध्ये सगळ्या व्हिडिओ नाही आहेत तरी मी फोटोद्वारे तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. सिंधी पद्धतीमध्ये नवरदेवाचा चेहरा मुलगी लगेच पाहत नाही, त्यामुळे चेहरा असा झाकून आणलेला आहे. नवरी जिथं रूममध्ये थांबलेली असते तिथूनच ते नवरदेवाचा मुकुट बघतात, फक्त चेहरा बघत नाही. वरात येते तोपर्यंत आम्हीही नाचण्याचा आनंद घेतला. हे करणपंतांची आजी. नंतर मग सर्वांचं स्वागत केलं ओवाळून. त्यांच्यामध्ये रसम असते की नवरीची आई नवरदेवाचं असं नाक धरते, पण ते धरू देत नाही. तो रसम आमची चालू आहे बघा. खूप मजा आली त्याच्यामध्ये पण.
नंतर मग करण पंतांची एंट्री झाली. ते रॅम्पवर जाऊन उभे राहिले. नंतर मग प्रज्ञेची एंट्री झाली एकदम छान पद्धतीने. प्रज्ञेच्या छान एंट्रीनंतर जेव्हा ती रॅम्पवर आली तेव्हा करण पंताने तिची बघा कशा छान पद्धतीने नजर काढली. नंतर मग मंगलाष्टक झाले. त्याचे व्हिडिओ नाही आहेत म्हणून मी तुम्हाला फोटो शेअर करते आहे. नंतर दोघांनी एकमेकांना वरमाला घातले आणि सर्व जे पब्लिक बसले होते त्यांना सगळ्यांना अभिवादन केलं. ह्या लग्न सोहळ्यात नाशिकच्या आमदार सीमाताई हिरे ह्या माझ्या मिस्टरांच्या क्लासमेट पण आहे. त्यांनी लग्नाला छान उपस्थिती दर्शवली. त्यांचेही खूप आभार की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या दोघा मुलींना जावयाला आशीर्वाद दिले. करण भाई आप करो. समाजाची देशाची सेवा करू अशा आपल्या सगळ्यांच्या वतीने या दोघंही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा आणि आशीर्वाद देतो. धन्यवाद. जय श्री. लग्नानंतर मग रिसेप्शन झालं. जेवणाचा कार्यक्रम झाला. जेवणाच्या कार्यक्रमानंतर लगेचच कन्यादानाचा कार्यक्रम झाला. लग्नाचे सर्व विधी खूप छान पद्धतीने पार झाले. पण त्याच्यात आम्ही काय लूक केला ते मी फोटो तुम्हाला शेअर करते. ही माझी प्रज्ञा आणि समीक्षा. यशबरोबर पण छान असा फोटो काढला. हे आमचे जावई बापू करण पंत. आणि तुम्ही सांगा की आमचे लूक कसे झालेले आहेत किंवा नवरदेव नवरी कसा लूक आहे. आणि हा जो प्रज्ञाचा ड्रेस दिसतो आहे हा ड्रेस कस्टमाइज आहे. याच्याबद्दल पूर्ण माहिती मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे की तो कसा आम्ही कस्टमाइज केला आहे. तो हा माझा लूक. नंतर हा माझ्या मिस्टरांचा लूक. नंतर आम्ही दोघांनीही छान तिथं फोटो सेशन केलं. या प्रज्ञाच्या सासूबाई, हे सासरे, ही त्यांची फॅमिली. ही करण पंतांची बहीण वंशिका आणि ही नवरीची बहीण समीक्षा. तरी तुम्हाला हा लग्न सोहळा कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि स्वाती कापडने यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.